राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावी करावे. श्रीराम. आंघोळ करून सर्व आवरून आपण शाळेत जायला निघालो की आई किंवा आजी सांगते ना, देवाला नमस्कार कर, आणि आपणही ऐकतो, मनापासून नमस्कार करतो. आईलाही छान वाटतं ना ते, आणि आपल्यालाही. मग आपण अगदी हसत हसत बाहेर पडतो शाळेत जाण्यासाठी. आपण असं शहाण्यासारखं वागलेलं आईला घरात, शाळेत जसं सगळ्यांना आवडतं ना, तसं आपल्या देवालाही आवडतं. देवाला आपलं सगळं चांगलं वागणं आवडतं बरं का. चांगलं वागायचं म्हणजे काय, तर मोठ्याने सांगितलेलं ऐकायचं. खरं तर खूप राग येतो ना अशा वेळी त्यांचा. आपल्याला टीव्ही बघायचा असतो, मोबाईलवर गेम खेळायचे असते, नाही तर मैत्रिणीकडे खेळायला जायचं असतं, आणि आई म्हणते अभ्यास कर, 3 सांजा झाल्या आहेत, बाहेर जाऊ नको, शुभं करोती म्हण. फार फार राग येतो ना. पण आपल्या चांगल्यासाठीच मोठी माणसं सांगतात ना. वेळेत अभ्यास करून लवकर आवरून झोपलो तर सकाळी लवकर उठताना त्रास होत नाही, म्हणून सगळेजण सांगतात. प्रत्येकानं आपलं काम नीट केलं की देवाला तेच आवडतं. आई आजी जेवण करतात, बाबा काम करतात, तसं तुम्ही लहान मुलांनी अभ्यास केला, भरपूर खेळलात, मोठ्यांचं ऐकलं की देव खुश होतो. असं काम नीट केलं की आपल्यालाही छान वाटतं, हो की नाही. आज डब्यातली भाजी मस्त झाली होती, असं तू शाळेतनं आल्यावर आईला सांगितलंस की तिला बरं वाटतं ना. आणि तुला शाळेत बाईने स्टार दिला, गुड असं लिहून दिलं की तुला पण मज्जा वाटते ना. तसंच देवालाही आपण चांगलं वागलो की खूप आनंद होतो. आई बाबा आजी आजोबांना न आवडणारी गोष्ट आपण करत नाही. पानात टाकलं की आई ओरडते, खोटं बोललं की आजीला आवडत नाही. तसंच आपली चूक देवालाही आवडत नाही. आपण भांडण केलं, उलट उत्तर दिलं की कोणालाच आवडत नाही ना. मग आता चांगलं वागायचं ठरवलं ना मनाशी, खरं तर आपण चांगलेच असतो, पण कधीतरी राग आल्यावर कळतच नाही काय झालं ते, मग आपली चूक होते. आता असा राग आला ना की आपण मनातल्या मनात 1 to 10, 1 ते 10 अंक मोजूया. रागही पळून जाईल आणि आपल्या हातून चूकही होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.